जास्त महत्त्वाचं। मग सगळे विषय इंग्रजीत करून त्यांच्या माथी मारण्यापेक्षा आपण इंग्रजीच विषय त्यांना चांगला शिकवला तर ते जास्त फायद्याचं होईल, नाही का? आणि मुलाला पूर्णपणे समजणारी त्याच्या घरातली भाषा जर मराठी असेल तर इंग्रजीचा अट्टहास करून आपल्या हाती काहीच लागणार नाही, हो ना? मॅडम, आपण आपल्या शाळेत स्पर्धा परीक्षा घेऊया का? सगळ्या शाळेतने आता स्पर्धा परीक्षा चालू आहेत, त्याची तयारी आपण करूया का आपल्या शाळेत? कसं आहे, घोकून पाठ केलेल्या गोष्टींवरून मुलांचं बुद्धिमापन करणं हे काय आम्हाला बरोबर नाही वाटत। आणि परीक्षा हा काय निर्णय क्षमतेचा निकष नाहीये। प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याची बुद्धी वेगळी असते। मग त्या सगळ्या मुलांना एका तराजूत तोलून कसं चालेल, हो की नाही? आता या चित्रामध्ये बघा, हत्ती, माकड, पक्षी आणि मासा या सगळ्यांना जर फांदीवर चढायला सांगितलं तर सगळ्यात आधी कोण चढेल? सगळ्यात आधी तो पक्षी जाईल। 2 नंबरला माकड जाईल। अहो, हत्ती झाडच उपडून टाकेल। मग मासा कसा जाईल? बरोबर आहे, मासा जाऊच शकणार नाही आणि बाकीचे प्राणी पाण्यात नाही राहू शकणार, हो की नाही? कारण त्या प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे। तसंच मुलांकडे बघितलं पाहिजे। प्रत्येक मूल वेगळं आहे, त्याची बुद्धिमत्ता वेगळी आहे आणि मुलं काय मार्क मिळवण्याचं मशीन नाही आहेत, हो की नाही? मुलांना शिकताना जर आनंद झाला तरच ते खरं शिक्षण। प्रिय पालक, तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाविषयी खूप जागरूक आहात। त्यानं खूप अभ्यास करावा, चांगले मार्क्स मिळवावेत असं तुम्हाला सतत वाटतं। पण एक लक्षात ठेवा, त्यांच्यात एक कलाकार आहे ज्याला गणित कळत नाही, एक व्यावसायिक आहे ज्याला इतिहास आवडत नाही, त्यांच्यात एक खेळाडू आहे ज्याला अभ्यासाच्या कसरतीपेक्षा शारीरिक कसरतीची जास्त गरज आहे। जर तुमच्या मुलाने चांगले मार्क्स मिळवले तर उत्तमच, पण नाही मिळवता आले तर त्याला रागवू नका। त्याचा आत्मविश्वास, आत्मसन्मान घालवू नका। त्याला सांगा की परीक्षेच्या मार्क्सपेक्षाही महत्वाच्या गोष्टी आहेत आयुष्यात। त्यानं मिळवलेल्या मार्कांवरून त्याची बुद्धिमत्ता तुम्ही ठरवणार नाही हे त्याला सांगा। एक परीक्षा किंवा त्यात मिळालेले कमी मार्क्स हे तुमच्या मुलाचं भवितव्य ठरवू शकत नाहीत। शेवटी परीक्षा महत्वाच्या नाहीत की मार्क्स, महत्वाचं आहे ते शिकणं। तुमची मुलं तुमच्याकडे वेळ मागतात, तुमची मुलं तुमच्याकडे या दृष्टीने वेळ मागतात की जेवढा वेळ तुम्ही तुमच्या मुलाला द्याल, जरी काम करत असला, तुमचा जीवन व्यवहार असला, तुम्ही नोकरी करत असाल, संध्याकाळी तास अर्धा तास तुमच्या वाट्याला येत असेल, पण तो अर्धा तास आलेला वेळ तेवढ्याच ताकदीनं आपल्या बाळाला देता येतोय का बघा। तुम्ही आईन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत शिकला असाल, त्याचं साधा मराठीत भाषांतर असं आहे, आवडत्या व्यक्तीच्या सोबत घालवलेला एक दिवस हा एक क्षणासारखा असतो। सापेक्षतावादाचा सिद्धांत E=mc²। जरा पुन्हा वाक्य मी रिपीट करतो, आवडत्या व्यक्तीबरोबर घालवलेला एक दिवस हा एका क्षणासारखा असतो आणि नावडत्या व्यक्तीबरोबर घालवलेला एक क्षण हा एका दिवसासारखा असतो। जर तुमचं मूल तुम्हाला खूप आवडत असेल तर त्याच्या वाटेला आई म्हणून आणि बाप म्हणून जो एक एक क्षण येईल तो एक एक क्षण त्याच्यासाठी इतका लुटा, पण समृद्धतेने लुटा, पण खूप प्रेमाने लुटा। इथला एक गिरणी कामगार, ते गिरणी कामगाराच्या मुलानं रोज शाळेतल्या कंपास पेट्या चोरायला सुरुवात केली आणि एक महिन्यानंतर ही बातमी त्या गिरणी कामगाराला बोलवून वर्ग शिक्षिकेने सांगितली की तुमचा मुलगा अशा प्रकारच्या चोऱ्या करतो। तो घरी गेला मुलाला घेऊन आणि इतकं मारलं की मारल्यानंतर वर्ग शिक्षिकेला समजलं। वर्ग शिक्षिकाच्या वेळेला त्या बाळाला बघायला गेली त्यावेळी तो स्वतःच्या हातावर मारून घेऊन डोकं आपटत होता, मी किती क्रूर आहे, बाप होण्याच्या लायकीचा नाही, एका चोरीसाठी मी माझ्या मुलाला एवढी शिक्षा द्यायला पाहिजे होती। आमच्या मुलाला शिक्षा देताना, कारण बाळ शिक्षा देताना सुद्धा बघत असतं, घरात कब्बशी फुटली तर आम्ही किती मारतो, हेच बाळ बघत असतं की पुन्हा पाहुण्याचा मुलगा आला आणि त्याच्याकडून जर कब्बशी फुटली तर आपण म्हणतो जाऊ दे, होत राहतं, आणि पुन्हा आईकडूनच कब्बशी फुटली तर काहीच नाही, बाळ बघत राहतं की ही शिक्षा अशी विषम कशी काय असू शकते, घरात ही दांभिकता कशी काय असू शकते। ते बाळ विचार करत राहतं की शिक्षा देताना 5% क्रोध आणि 95% प्रेम शिक्षा देण्याचा प्रघात आहे।
जेवढ्या प्रेमानं शिक्षा देऊ, थोडंसं बोलणं बंद करा. खूप उपाय. मौन सगळ्यात मोठं. मुलांना जर चूक झाली असली तर मी माझ्या घरामध्ये सगळ्यात चांगला हत्यार वापरतो, म्हणजे बोलतच नाही. प्रेमातली जी शिक्षा असते तिचा प्रभाव विलक्षण असतो, पण शरीरावर आघात करणारी शिक्षा गालावर वळ उठू शकते, पण अंतःकरणाला दुरुस्त नाही करू शकणार. अंतःकरणाला दुरुस्त करण्यासाठी प्रेमानं भिजलेली शिक्षा त्याच्यासाठी. एखादं वडाचं जरी झाड असलं तरी लहान असताना शेळीच्या पायानं सुद्धा ते कटकन मोडतं, पण ते बाळ लहान असते. वडाचं झाड लहान असताना त्याच्या भोवती जर कंपाऊंड केलं तर त्याची मुळं खोलवर जातील, त्याच्या फांद्या आकाशामध्ये जातील, त्याचं खोड बळकट होईल आणि भविष्यामध्ये हत्तीनं जरी टक्कर दिली झाडाला तरी ते कोसळणार नाही, इतकं बळकट होईल. मग नको त्या गोष्टी टाळणं आणि हवे त्या गोष्टी कवटाळण्यासाठी त्या लेकराला मदत करणं, यामध्ये त्याचं विकसित होणं असतं. दुसरी गोष्ट आली, बाळ जन्माला आल्यापासून बऱ्याचशा गोष्टीचा आग्रह की काय करायचं भविष्यात, अजून पाळण्यातच आहे तोपर्यंत चिंतन सुरू होतं की याला IAS ऑफिसर करायचं, याला IPS करायचं. हृदयवास आहे की टीव्हीतला परफॉर्मन्स बघितली प्रत्येक आईबापाला वाटतंय माझ्या कार्टीनं तो परफॉर्मन्स दिलाच पाहिजे, मग ओढाताण सुरू झाली. पण अलीकडचं मानसशास्त्र जर वाचलं असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये गार्डनर नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे आणि त्या मानसशास्त्रज्ञाने सांगितले की माणसाच्या मेंदूमध्ये ठराविक 8 प्रकारच्या डॉमिनंट पर्सनॅलिटीज आहेत, डॉमिनंट बुद्धिमत्ता आहे, टॅलेंट आहे, डॉमिनंट टॅलेंट आहे. आणि म्हणून त्यावेळेला आशीर्वाद दिला होता की 8 क्षेत्रामध्ये 8 पोरं असावीत. म्हणजे आता काय झालं की 30 वर्षापूर्वी 2 मुलं होती, मग हम दो हमारे दो आलं. आता ह्या 10 वर्षापासून हम दो हमारा एक बजाज, एकच. आणि आता एकच आल्यामुळं वैताग असं झालंय की याच्यातच आम्हाला सोनू निगम हवाय, याच्यातच आम्हाला सलील कुलकर्णी हवाय, याच्यातच सचिन तेंडुलकर हवाय. म्हणजे जो समोर चमकणारा दिसेल ते व्यक्तिमत्व माझ्या लेकरामध्ये असावं, हा अट्टाहास सुरू झाला आमच्या घरात. आणि मग संघर्ष सुरू झाला त्याच्या आयुष्याचा. जे त्याला नको आहे, ज्याच्यामध्ये त्याला आनंद नको आहे, ते त्याच्यावर लादणं सुरू झालं. मला आठवतंय की मी 10 वर्षापूर्वी कोल्हापूरला एका 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पहिला आलेल्या मुलासोबत होतो. बक्षीस दिलं होतं, तो मुलगा इतका मॅच्युअर होता, तो खूप छान बोलला, त्याने खूप छान वाक्य उच्चारलं. तो बोलत असताना म्हटलं की आई बाबा मी पहिला आलो, तुम्हाला दिला मी 2-4 सेकंदाचा आनंद आता दिला, पण आई बाबा तुम्हाला माहितीये तुम्ही ज्या वेळेला जबरदस्तीने मला अभ्यासाला बसवत होता त्यावेळेला माझ्याच वयाची मुलं बाहेर खेळत होती, त्यांच्या खेळण्याचा आवाज माझ्या कानावर पडत होता आणि मी त्यावेळेला अभ्यास करत होतो. आई बाबा गेलेलं 1 वर्ष तुम्ही मला परत देणार आहात का माझ्या जीवनाचं? मी खेळायचं, म्हातारं झाल्यानंतर खेळायचं. गेलेला काळ परत मागत होतं ते लेकरू, कारण ज्या वयामध्ये जे करायला हवं होतं तो अट्टहास तिथं होता. मग हे सगळं देण्यासाठी मी पुन्हा मूळ पदावर येतो की स्व, त्याचा स्व कोणता आहे, त्याच्यामध्ये आहे काय, ज्याच्यामध्ये जे आहे त्याच्यातलं जे स्व दडलेलं आहे ते त्याला मिळवून देण्यासाठी आमच्या परीने त्याला मदत करणं. ज्या ज्या आईबापांना आपल्या लेकरातलं टॅलेंट ओळखता आलं त्यांना भविष्य मिळालं, देखणं भविष्य मिळालं. कार्तिकी गायकवाड नावाची चिमुरडी आहे, तिचं गाणं माझं परमनंट आणि फिट उदाहरण आहे की कार्तिकीच्या आईबापाला कळालं की हिच्यामध्ये गाणं आहे. कार्तिकीला जर भविष्यामध्ये डॉक्टर केलं, इंजिनियर केलं तर ती नाही परफॉर्मन्स देणार, तिला नाही नीट जगता येणार, तिला जीवनाचा आनंद नाही भोगता येणार. पण कार्तिकी गायला बसली तर ती स्वतः आनंदित होईल, ती होईल आणि जगाला पण आनंद देईल, कारण तिचा स्व आहे, तिचा आनंद तिच्यात आहे. दुसऱ्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्याची 5 प्रकारची व्यक्तिमत्व त्याला बहाल करणं. ज्यावेळेला एखादा माणूस म्हणून तयार होतो, किंवा आपण जरी वयस्कर झाला असलो तर 5 व्यक्तिमत्व आमची असली, परिपूर्ण असली तर एक चांगला माणूस होतो. ते म्हणतात की शारीरिक व्यक्तिमत्व, मानसिक व्यक्तिमत्व, बौद्धिक व्यक्तिमत्व, भावनिक व्यक्तिमत्व आणि शेवटचं व्यक्तिमत्व आहे की आध्यात्मिक व्यक्तिमत्व. त्याचं शारीरिक व्यक्तिमत्व हे देखणं तो कसाही असे नका, पण त्याच्या हालचाली प्रभावी असायला पाहिजे.
चेहरा देखनाच असायला नको. बाबा बोरकर व्यक्तिमत्वाबाबतीत असं म्हणतात की तेच चेहरे देखणे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे मोल नाही फारसे. चेहरा तो देखणं आहे की जो निरागस आहे. वर एक आणि आत एक असा चेहरा असेल तर तो निरागस नाहीये. कारण माणसाला सवयी आहेत अनेक चेहरे घेऊन जगायचे. बायकोच्या पुढे एक चेहरा, आईच्या पुढे एक चेहरा, बाच्या पुढे एक चेहरा, बॉसच्या पुढे एक चेहरा, कनिष्ठांच्या पुढे एक चेहरा. एक चेहरे पे कही चेहरे लगा लेते लोग. आपलं लेकरू नेहमी आयुष्यभर एकाच चेहऱ्यानं जगायला हवं भविष्यात. मग त्याच्या जगण्यामध्ये एक विलक्षण आनंद असतो. शारीरिक व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या हालचाली प्रभावित असावेत. त्याच्या जगण्यामध्ये एक आत्मविश्वास असावा. दुसरं व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं की मानसिक व्यक्तिमत्व. त्याचं मन कणखर. मानसिक व्यक्तिमत्व याचा अर्थ की भविष्यात त्याच्या वाट्याला येणारी जी अनंत दुःख आहेत, अनंत आव्हान आहेत, त्या प्रत्येक आव्हानाला, प्रत्येक दुःखाला आणि त्याला प्रत्येक वेदनेला त्याला सहज सामोरं जाता येणं, त्याला मानसिक व्यक्तिमत्व म्हणतात. प्रचंड ताकदीनं त्याला सामोरं जाता येणं, कितीही दुःख असलं, कितीही वेदना असले. आणि ते तयार करण्यासाठी घरापासून, म्हणजे आमच्या घरात आम्ही नाही म्हणतच नाही बऱ्याच वेळेला. एकुलतं एक पोरगा असलं की ते आईबाप म्हणतातच, नाही म्हणतच नाही. मग त्याला नाही ऐकायची सवय नसते. दुसरं आहे की मानसिक व्यक्तिमत्व. भविष्यातली आव्हानं पेलण्याची ताकद, सामर्थ्य त्याच्यामध्ये यावं. तिसरं व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं की बौद्धिक व्यक्तिमत्व. बौद्धिक व्यक्तिमत्वाचा अर्थ असा की तो प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचं संतुलन ढळत नाही. बौद्धिक व्यक्तिमत्व याचा अर्थ की प्रचंड ताण असताना सुद्धा आपल्याला जे दिलंय वाट्याला, आपल्या वाट्याला जे काम आलंय ते काम समर्थपणे पेलणं. भविष्यात आपलं लेकरू कुठल्याही अडचणीत असलं, त्याचं संतुलन नाही बिघडलं, त्याला बुद्धीनं त्याची निसर्गानं व्यवस्थित साथ देता येणं, त्या गोष्टी त्याच्याकडून करून घेणं. पुढचं व्यक्तिमत्व सांगितलं की भावनिक व्यक्तिमत्व. भावनिक व्यक्तिमत्वामध्ये तो एकट्याचाच विचार करतो का अनेकांचा विचार करतो, त्याचा भाव नेमका कसा मी तयार केलाय, घरापुरताच केलाय की घराच्या बाहेर पण तयार केलाय. म्हणजे भावनिक व्यक्तिमत्वाविषयी मानसशास्त्रज्ञ असं उदाहरण सांगतात की दोन लेकरं असतील आणि दोघांना जर आंबा दिला खायला तर एक लेकरू खाली जातं, एकटंच खातं, आणि एक लेकरू बाहेर जातं मित्रांच्या मध्ये, त्याच्या अनेक फोडी करतं, सगळ्यांना वाटतं. कोई राहिली तर राहिली, नाही तर ते पण खात नाहीत, सगळ्यांना खाताना ते बघतं, तो त्याचा आनंद असतो. माझं लेकरू भविष्यामध्ये लाखातला एक होणार आहे का 1 लाखाचा पोशिंदा होणार आहे. लाखातला एक होणं याचा अर्थ की मोठं होणं, सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान, का त्याच्या पलीकडचं होणार. अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीने लोक, अवघ्यांचं दुःख, अनेकांचे अश्रू पुसणारं माझं लेकरू असणार, तर आणखीन कसं असणार. साने गुरुजींनी लिहिलंय आपल्या की आईनं मला दिलेला जी संथा होती, जे उपदेश होता, तो उपदेश जगात सगळ्यांचं आवडतं होणं हे किती कठीण काम आहे. सगळ्यांची मर्जी संभाळून इतरांच्यावर प्रेम करणं किती कठीण आहे. भले शिपाई हो, भले शिक्षक हो, कोणी हो आयुष्यामध्ये, पण तू इतरांच्यावर प्रेम करणारा सगळ्यांचा लाडका हो. तुमची माझी पोरं फक्त ह्या दीक्षेने आम्ही देऊ शकलो. इतरांच्यावर प्रेम करण्याची दीक्षा देऊन आई या नात्यानं आणि बाप या नात्यानं बाप. आणि शेवटचं व्यक्तिमत्व सांगितलं की आध्यात्मिक व्यक्तिमत्व. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर ओवी आहे आध्यात्मिक व्यक्तिमत्वाविषयी. माऊली असं म्हणतात की देह तरी वरीची लिकडी फिरे, परी अंतरी बैसका न मोडे. त्याचं शरीर वरून फिरतंय, त्याचं काम करतंय, पण आतली शांतता, त्याची प्रगाढ शांतता भंग नाहीये पावत. तो खूप छान संचार करतोय आणि त्याचा आतला आनंदाचा दीप आहे, तो विझत नाही, फरफरत नाही, इतकं जगतोय तो, मस्त जगतोय आयुष्यामध्ये. ह्या 5 प्रकारचं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये घालणं. मग ह्याची सुरुवातच घरामध्ये होते. घरामध्ये याचा अर्थ की ते व्यक्तिमत्व घडत असताना हिंसाचार, स्वैराचार, भ्रष्टाचार, दंभाचार आमच्या घरातच सुरू असतो. हिंसाचार सुरू कधी होतो घरात? आई बाबा बसलेले असतात, बाबा पहिला घास खातो, बाबाच्या लक्षात येते की मीठ नाहीये घातलं, तो ताट असं सरकवतो घस दिशी, लेकरू बघतो, लेकराच्या लक्षात येतं की जी गोष्ट नको असते, जी गोष्ट आवडली नाही, ती हिंसेनं ती व्यक्त करायची असते.
आणि भविष्यात तीच व्यक्त केली जाते. दंभाचार घरामध्ये सुरू होतो. फोन आलेला असतो बाबाला, बाबा त्याला फोन घ्यायला सांगतो लेकराला. 6-7 वर्षाचा फोन, लेकरू फोन घेतं. बाबाला तो फोन घ्यायचा नसतो. तो म्हणतो तो कोण आहे विचारतो. मग तो सांगतो की देशमुख काका आहे कोल्हापूरचं. ह्याला टाळायचं असतं एक गिरायक. ते म्हणते घरात नाही म्हणून सांग. त्याच्या लक्षात येते की अख्खा 3.5 हाताचा बाप समोर आहे आणि हे कसं काय सांगता येईल नाही म्हणून सांग. त्याच्या लक्षात येतं की जिथं आवडत नाही, जे गोष्ट नको आहे ती खोटं बोलायची असते. मग बाळ 18 वर्षाचं होतं. 31 डिसेंबरची रात्र येते. टी शर्ट शूज घालतो. लेकरा आपल्या मित्रांच्या बरोबर ढाब्यावर निघालेलं असतं. बाप विचारतो कुठं. ते म्हणते कुठं नाही. लहानपणी दिलेली दीक्षा तिथंच. आई बाप या नात्यानं घर पण येण्यासाठी पहिली गोष्ट असं म्हटलं जातं की तुमची घरात नजर कशी आहे. बापाची नजर कशी आहे घरात. एकमेकाकडे आपण कसे बघतो. प्रेम आहे का आणखीन कोणती गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, घरामध्ये संवाद, घर प्रेमानं भरलेलं असण्यासाठी, लेकरं सुरक्षिततेच्या वातावरणात वाढण्यासाठी दुसरी गोष्ट असायला पाहिजे, स्पर्श कसा करता तुम्ही. मी आता बोलतोय ते आपल्या लक्षात येईल की आपला दुःखात असताना एकमेकाचा स्पर्श वेगळा असतो, आनंदाचा स्पर्श वेगळा असतो. तिसरी गोष्ट म्हणजे की घरामध्ये तुम्ही शब्द कोणते वापरता. शब्द कशा आहेत तुमचे. शब्दाचं टोनिंग कसं आहे. शब्दाचं जाऊ द्या मरू द्या, तुम्ही एकमेकाविषयी तुमची जी मत आहे ती तरी व्यक्त करता का. ज्या दिवशी घरामध्ये खूप काम असतं आपल्या बायकोला, त्या दिवशी संध्याकाळी थकलीस का असं म्हणता का. ज्या दिवशी वाढदिवस असतो त्या दिवशी आय लव्ह यू जगाला म्हणल. जगाचं डिजिटल बोर्ड लावल. तिथं म्हणल अला रात्रंदिवस तुझ्यासाठी जी धडपडते. तू उठायच्या, तुझं घर उठायच्या अगोदर उठते. तू झोपल्यानंतर झोपते, तुझं घर झोपल्यानंतर. अख्ख्या संसाराचा गाडा चालवते आणि तिचा कधी डिजिटल बोर्ड नाही रे लावत तू. तिला कधी म्हणत नाहीस थकलीस का. तिला कधी म्हणत नाहीस आय लव्ह यू. फोन आला, लबाडाचा फोन आला, अर्धा तास बोलतोस. खोट्या माणसाचा फोन आला अर्धा तास आणि बायकोचा फोन आला की कट करतोस. पुन्हा बोलतो म्हणते आणि पुन्हा उगवत नाही रात्रीपर्यंत तुझा. इतका कसा रे चाबरा तू. आज प्रयोग करून बघा, थकलीस का म्हणा. उद्या इस्लामपुरातल्या सगळ्या भाज्या ताटात नाही आल्या. काही लागत नाही ह्या राष्ट्राला, काही लागत नाही. नुसतं शब्द प्रेमाचे 4 उपचार आणि ती लास्ट घरामध्ये घर पण येण्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्ट प्रेझेंट म्हणून आम्ही देतो. आईबाप या नात्यानं एक विश्वासाचा ढोल आपल्या लेकराच्या मनामध्ये, आई आणि बाबा या नात्यानं. मला माहिती आहे की आपल्या लेकराला शारीरिक दुःख झालं की आई बाबा पळतात, पण मानसिक दुःख झालं की त्याच्या दुःखाशी समरस नाही येत होत. बाळ एखाद्या विषयामध्ये नापास झालं की त्याच्यावर आम्ही जे ओरडतो, आणखीन कुठल्याही गोष्टीमध्ये चुकतं. बाप कधी चुकला नाही का, आई कधी चुकली नाही का. पण ज्यावेळेला लेकरू चुकतं त्यावेळेला आम्ही का कठोर होतो माहित नाही. त्याला मानसिक जखम होते, त्याला बौद्धिक जखम होते. त्या जखमेच्या वेळेला आई बाबा या नात्यानं आम्ही त्याला विश्वास देऊ शकतो का की बाळा जगाच्या बाजारात तू चुकलास तर आमचा पदर तुझ्यासाठी आहे, माझी कुश तुझ्यासाठी आहे. आपण कधी डोंबाऱ्याचा खेळ बघितला असेल. डोंबाऱ्याच्या खेळामध्ये असे 2 बांबू असतात आणि मधून तार असते. मी आता वर्णन करतोय ना, भविष्यात तुम्हाला कधी दिसला तर बघाच. त्या मधून जी तार असते ना, त्या तारेवरून ती 6-7 वर्षाची चिमुरडी हातामध्ये बांबू घेऊन या तारेकडून, या टोकापासून या टोकाला सहज निघालेली असते. सहज, बिंदास ती जात असते ना. निरीक्षण करा, ती ज्यावेळेला पुढे सरकत असते ना, तिचा बाप खाली, तिच्या बरोबर खाली ढोल वाजवत असतो आणि तो पुढे पुढे जात असतो. जसा बाप पुढे जाईल तसं तिचा पाऊल पुढे जात असतो. तिला विश्वास असतो की मी जर या तारेवरून कोसळले तर खाली ढोल वाजवणारा माझा बाप मला कॅच करण्यासाठी खाली उपलब्ध आहे. तुमचं लेकरू भविष्यात जगत असताना, त्या तारेवरून चालत असताना जगाच्या बाजारामध्ये कधी त्याचा पाय घसरला तर तुमच्या विश्वासाचा ढोल
त्या लेकराच्या कानामध्ये घुमट ठेवणं ही आईबाप होण्याची सर्वोत्कृष्ट अशी कला आहे आणि ती कला तुमच्यामध्ये येईल यावी अशी प्रार्थना करतो.